शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आणि एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक आणि राजीव खांडेकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण आधी राजीव सरांपासून सुरुवात करूया. मतदानाची फायनल टक्केवारी मुंबईची समोर आली आहे. गेल्या वेळेपेक्षा 2% कमी मतदानाची नोंद झाली आहे. या मतदानाच्या टक्केवारीवरनं मुंबईमध्ये वेगळं चित्र दिसू शकतं का, किंवा जे एक्झिट पोल आहेत त्यानुसार आकडे येऊ शकतात का? अंदाज काय वर्तवला जातोय? म्हणजे आत्ताचा जो आकडा आहे याच्यावरून असं म्हणता येईल की ज्या प्रमाणामध्ये भाजपला मतदारांनी बाहेर यावं अशी अपेक्षा होती त्या प्रमाणामध्ये तसं तर आलेले नाहीत. मतदारांमध्ये उत्साह कमी होता. जनरली असं होतं की या निवडणुकांमध्ये स्थानिक म्हणण्यापेक्षा मराठी लोकांमध्ये या निवडणुकीकडे बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन असल्यामुळं ते मोठ्या संख्येनं मतदानाला उतरतात मुंबईसारख्या ठिकाणी. कालही हे बघायला मिळालं होतं की मराठी भागांमध्ये उत्साह होता. त्यामुळं जर मराठी मतदार मोठ्या संख्येनं आले असतील आणि अमराठी मतदारांचं प्रमाण जर कमी झालं असेल, आता असं दिसतंय की कुलाब्यामध्ये जेमतेम 22%च मतदान झालंय. याचा अर्थ अमराठी मतदारांमध्ये जर या निवडणुकीबद्दल उदासीनता असेल तर त्याचा काही अंशीने बऱ्याच अंशी फायदा शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांना होऊ शकतो. पण तो उत्साह त्यांना कितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, म्हणजे त्यांना 60-70 पर्यंतच ठेवतो, 70-80च्या पुढे नेतो, कशा पद्धतीनं तो रिफ्लेक्ट होतो हे बघावं लागेल. पण याच्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की मराठी भागामध्ये काल उत्साह होता. जर अमराठी मतदान कमी झालं तर त्याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो. पण एकूण जे वातावरण आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे की मुंबईमध्ये महायुतीला मोठा ॲडव्हान्टेज आहे. जो माहोल 5 जुलैला ठाकरे बंधूंनी तयार केला होता त्याचा ज्या पद्धतीनं फायदा ते घेतील असं वाटलं होतं तसा त्यांनी घेतला नाही. आणि त्यामुळं शिवसेना आणि भाजप म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी जे काही ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली त्याचा त्यांना फायदा होईल. अपेक्षित त्यांना जागा जेवढ्या होत्या कदाचित त्यापेक्षा थोड्या त्यात कमी होईल, पण त्यांना ते बहुमताच्या जवळच जातील किंवा बहुमत त्यांनाच मिळेल असं मला वाटतं. आपण पुण्यात जाणार आहोत मिकीकडे, त्यासाठी मी अश्विनकडे जाते. नर्मदा, पुण्याला जाऊया. मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, पुण्यामध्ये आता कशी लगबग सुरू आहे? अवघे काही मिनिटं उरली आहेत आता आणि मतमोजणी